नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतातील आघाडीची स्मार्ट मीटर कंपनी इंटेलिस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरची खरेदी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या खरेदीच्या शर्यतीमध्ये अदानी समूहाच्या कंपनीसह 4 बोलीदारांना चर्चेच्या पुढच्या फेरीसाठी शॉर्ट लिस्ट करण्यात आले. प्रस्तावित व्यवहारांमध्ये इंटेलिस्मार्टचे इक्विटी व्हॅल्युएशन सुमारे $400 मिलियन म्हणजे जवळपास 3,770 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. इंटेलिस्मार्ट सोबतच्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेमध्ये 4 बोलीदारांना शॉर्ट लिस्ट करण्यात आले. यामध्ये अदानी एनर्जी सोल्युशन्स, GMR स्मार्ट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन्स, GIC समर्थिन जिन्स पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्विस फंड पार्टनर ग्रुप या कंपन्यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार शॉर्टलिस्ट झालेल्या या कंपन्यांनी ड्यू डिलिजन्स म्हणजेच इंटेलिस्मार्टची आर्थिक आणि कायदेशीर तपासणी सुरू केली आहे. जून महिन्याच्या मध्यापर्यंत या कंपन्यांकडून अंतिम बाइंडिंग बिड्स सादर केले जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इंटेलिस्मार्ट खरेदी करण्यासाठी सुमारे 10 कंपन्यांनी रस दाखवला होता, ज्यामधून पुढच्या फेरीसाठी 4 कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. इंटेलिस्मार्ट ही सध्या नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड आणि आर्थिक संकटाचा सामना करत असलेली एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांची संयुक्त कंपनी आहे. यामध्ये NIIF यांचा 51% आणि ESSL यांचा 49% हिस्सा आहे. EESL ही कंपनी NTPC, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी मिळून तयार केली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत EESLवरती 6,045 कोटी रुपयांचं दीर्घकालीन थकीत कर्ज होतं. याच कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी इंटेलिस्मार्टमधील हिस्सा विकला जात असल्याचं सांगितलं जात आहे. 2019मध्ये स्थापन झालेल्या इंटेलिस्मार्ट कंपनीला देशभरातील विविध राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांकडून सुमारे 2.2 कोटी स्मार्ट मीटर बनवण्याचं कंत्राट मिळालं होतं. कंपनीनं आतापर्यंत आसाममध्ये सुमारे 6 लाख आणि उत्तर प्रदेशामध्ये जवळपास 5 लाख स्मार्ट मीटर अगदी यशस्वीपणे बसवलेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं गौतम अदानींच्या झोळीमध्ये अजून एक स्मार्ट मीटर बनवणारी कंपनी येऊ शकते. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.